मराठ्यांनी कल्याणचं बंदर लुटलं. त्याचा सुभेदार पळून गेला, पण त्याची सून ताब्यात सापडली. आबाजी सोंदेवांनी ती शत्रू स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ठेवली. आता नक्की तिचं काय होईल? अर्थात ती शत्रू स्त्री आहे, त्यामुळे शिवाजी महाराज नक्की तिचं काय करतील याची सगळ्यांना उत्सुकता होती. आणि मग शिवाजी महाराज काहीतरी बोलले. ते काय बोलले, तो इतिहास काय होता, ह्याचं एक छोटंसं स्वगत आहे, ते मी तुमच्यासमोर सादर करतोय. शिवजयंतीनिमित्त हा स्पेशल व्हिडिओ इतिहास मॅटर्सतर्फे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स. सारा दरबार तटस्थ झाला होता. सारीकडे स्तब्धता नांदत होती. श्वासांचा अवरोध झाला होता. नेत्र अनिमिष बनले होते. डोळ्यांच्या पापण्या लवत नव्हत्या आणि प्राणांनी कर्णयुग्मामध्ये प्रवेश केला होता. मराठ्यांचा राजा आता काय बोलेल? जिजाऊचा पुत्र आता काय बोलेल? महाराष्ट्राचा तारणहार, युवकांचा होनहार, हिंदूंचा आधार आता काय बोलेल? तलवारीचे वार त्यांनी बेदरकारपणे झेलले. आग ओकणाऱ्या भडीमार यंत्रांना ते निर्विकार चित्तानं सामोरे गेले होते. घायाळांचे आर्त चित्कार श्रवण करताना त्यांची हृदय कधी कातर झाली नव्हती. पण आज, आत्ता, या क्षणी मात्र त्यांच्या राजाच्या एका शब्दावर त्यांचे प्राण अडकले होते. मराठ्यांचा राजा आता काय बोलेल? दिव्य लावण्याची पुतळी नतमस्तक होऊन महाराजांच्या सभेमध्ये उभी होती. शत्रूची स्त्री आज ताब्यात सापडली होती. ज्या शत्रूनं आजपर्यंत हिंदू स्त्रियांवरती दया दाखवली नाही, पतिव्रतांचं पावित्र्य ज्या दुश्मनाने सदैव पददलितच केलं, अबलांवरती बलात्कार, हे जे हाड वैराचं ब्रीद वाक्य होतं, त्या शत्रूची स्त्री आज कवेत गवसली होती. दया, क्षमा, माफी. अहो, दाहिर राजाच्या मुलीवरती महम्मद बिन कासिमनं दया दाखवली होती काय? कमलकुमारीची आहुती आपल्या अभिलाषेच्या आगीत कोंबताना अल्लाउद्दीननं केली होती का क्षमा? राणी दुर्गावतीच्या बहिणीला जनानखान्यात कोंबताना अकबराने दाखवले होते स्त्री दाक्षिण्य? शेकडो सतींच्या शिलावर निखारे रस केले. शेकडो प्रतिव्रतांनी जिवंत जोहार केले. सहस्त्र हिंदू पुत्रांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या अत्याचाराचे उत्तर अत्याचाराने, विटंबनेचे उत्तर विटंबनेनेच करायला नको का? ती युद्धनीती नव्हे का? सभा तटस्थ होती. हस्तगत झालेल्या शत्रू स्त्रीचा शेवट मुघली साम्राज्यामध्ये काय होतो हे सर्वांनाच ज्ञात होतं. रमणीच्या लावण्याखातर रक्तनद्या निर्माण करण्यासाठी तुर्क सज्ज असतात हे सर्वांनाच ज्ञात होतं. फक्त एकच वाक्य, एकच शब्द, एकच आज्ञा. काय बोलेल हा मराठ्यांचा प्रताप सूर्य? आता खरोखरच काय बोलेल? हिंदू स्त्रियांवरील आजवरचे अत्याचार पाहून क्रूर शत्रूच्या या सुनेचे धिंडवडे काढा, असा संतप्त महाराज बोलेल काय? हिला आबाजी सोंदेवास अर्पण करा, असे हा मराठ्यांचा मुकुटमणी सांगेल काय? बलात्कारी दुश्मनाच्या या स्त्रीला एखाद्या बारगिराची बटीक बनवा, अशी क्रोधाज्ञा हा पराक्रमी नृपाल आज आज्ञापित करेल काय? तरुण मराठ्यांचं ते सारं मंडळ जीवाचं रान करून ऐकत होतं. आबाजी सोंदेव पराकाष्ठाच्या औत्सुक्याने ऐकत होते आणि ती म्लेच्छ तरुणी धडधडत्या हृदयानं ऐकत होती. बोला महाराज, बोला. आजपर्यंत जे कोणालाही बोलता आलं नाही ते आपण बोला. मेनकेचं मादक सौंदर्य पाहिल्यानंतर ऋषी विश्वामित्राला जे साध्य झालं नाही, चरण सौंदर्य पाहिल्यानंतर जो मनोविजय युधिष्ठिरास मिळवता आला नाही, कन्येच्या सौंदर्यानं पशु झालेल्या ब्रह्मदेवालाही जे इंद्रिय दमन जमलं नाही, त्या इंद्रियाचा गर्व आपण लीलेनं हरण करा महाराज. आता बोला. जे ऋषी विश्वामित्राला साधलं नाही, जे शांत दांत युधिष्ठिरालाही शक्य झालं नाही, जे ब्रह्मदेवही करू शकला नाही, ते आपण न केल्याबद्दल आपल्यास कोणीही अपराधी मानणार नाही, कोणीही दोषी ठरवणार नाही. ही यवनी रूपवती आहे, युवती आहे, शत्रू स्त्री आहे, इंद्रिय अनावर आहेत, तारुण्याला सीमा आहे. ह्या यवनीला आपण पावन करून घेतलं तर त्याचं लांछन आपणास कदापि लागणार नाही. अहो, अनादी कालापासून जे विजेते करीत आले आहेत तेच आपण करा. उदात्त अशा नीतिकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा अट्टहास आजवर कोणीही केलेला नाही. अहो, मोगलांना नीतिमत्तेची महती कधीच वाटली नाही. रक्ताच्या प्रवाहातून आणि अश्रूंच्या ओघातूनच तर ते सिंहासनाकडे चालत गेले. तरीही त्यांच्या दुराचाराला कंटाळून वैभवानं त्यांच्याकडे कधीही पाठ फिरवली नाही का संपदा त्यांच्यावरती कधी कोपली नाही. सबळ अनितीसमोर दुबळी नीती ही नेहमीच पांगळी ठरत असते.
कोणत्याही बलाढ्य शत्रूपेक्षा बलवत्तर अशा मोहाशी मुकाबला करायला मराठ्यांचा राजा उभा होता. सभा तटस्थ झाली होती, उत्सुक झाली होती. तो काळ, ती वेळ, ती घडी येऊन ठेपली. मराठ्यांचा राजा बोलला. त्याच्या मुखातून जणू अमृतधारांचा वर्षाव झाला. आमच्या बहिणीची ओटी भरा आणि तिला सुखरूप घरी सोडा. अवरोधलेले श्वास सुटले. हृदयाची क्रिया पुन्हा सुरू झाली. किरण साधून बसलेले नेत्र विसावले आणि त्यांना अश्रूंचं स्नान घडलं. कानात आलेल्या प्राणांची समाधी सार्थ झाली. साऱ्या सभेवरती अमृत वर्षाव झाला आणि त्या म्लेच्छ तरुणीला कळलं, त्या शत्रू स्त्रीला कळलं, मराठ्यांचा राजा एक जड शरीरी नाही. तो एक तेजपुंज तत्व आहे. तो एक दिव्य स्फूर्ती आहे. तो मानव नव्हे देव आहे. एका पवित्र संस्कृतीच्या उदरी येऊ शकणारा आदिदेव. इतकी निष्कलंक विभूती इतिहासानं पाहिलेलीच नाही. बलिष्ठ असूनही बलात्कारी न होणारा, अभिषिक्त असूनही मदांध न बनणारा, अतिमानुष शौर्याने शत्रूचंच नव्हे तर हीन मोहाचंही दमन करणारा, मानव असूनही देवाधिकृती करणारा केवळ एकच पुरुषोत्तम या पृथ्वी तलावर जन्माला आला आणि फक्त तोच अविचल चित्तानं पवित्र वाणीनं वदता झाला. आमच्या बहिणीची ओटी भरा आणि तिला सुखरूप घरी सोडा.